सांगलीमध्ये 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। या निमित्ताने शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले। जिल्हा पोलीस परेड ग्राउंडवर पार पडलेल्या सोहळ्यामध्ये सांगली पोलीस दल व महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून संचलन करत सलामी देण्यात आली। त्यावेळी भाषणामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या योजना आणि झालेल्या विकासाचा आढावा देत जिल्ह्यातील ड्रग्ज विरोधी कारवाईमध्ये अधिकृत माहिती देणाऱ्या नागरिकांना आपल्या पगारातून 10,000 रुपये बक्षीस देण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले। अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जिल्ह्याची सुपुत्री स्मृती मानधना हिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानात ती आली आहे। जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 महिला क्रिकेटपटूंमध्ये समावेश असलेली स्मृती एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे। नवी दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सांगलीचे डॉक्टर तारा भोळकर यांची निवड झाली आहे। राष्ट्रीय तपास संस्था मुंबईचे संपर्क अधिकारी सांगलीचे सुपुत्र अमोल हाके यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे। तसेच राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात विश्व सम्राज्ञी रामनाथ माने यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे। सर्वांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। शासन आणि प्रशासन यांची मोठ व्यवस्थित बांधली जाऊन विकासाची फळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतील अशी मला खात्री आहे। सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मी यावेळी आपल्याला देत आहे। देशाला व जिल्ह्याला वैभवशाली आणि संपन्न बनवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया असं आवाहन या मंगल प्रसंगी करतो। पुनश्च सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपवतो। काल इथे आल्यानंतर ड्रग्ज विषयामध्ये मोठी ऍक्शन झाली असं कळलं। त्यातून प्रभावित होऊन आनंदित होऊन मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना तर प्रोत्साहित करणार आहे, पण मी या निमित्ताने जाहीर करतो की ड्रग्जची माहिती पोलिसांना देणारा व्हेरिफिकेशन नंतर की यांनी माहिती बरोबर दिली, त्याच्या माहितीच्या आधारे छापा पडला, त्याच्या माहितीच्या आधारे बुद्धिमान सापडला, असं ड्रग्जची माहिती देणारा कोणत्याही नागरिकाला माझ्या स्वतःच्या सॅलरी अकाउंटमधून प्रत्येकाला मी 10,000 रुपये प्रत्येक वेळेस देण्याचं घोषित करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।